तर नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप हासे. आज आपल्याकडे डॉक्टर पंडित आहेत. त्यांच्या मिसेसची आपल्याकडे ट्रीटमेंट झाली नुकताच. तर सर हे गंगाधर गुणे शास्त्री आयुर्वेदिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते आयुर्वेदिक याच्यामध्ये बिलीव्ह करतात. तर सर तुम्हाला जे चेंजेस वाटतात ॲज अ डॉक्टर म्हणून कसं वाटतंय? मी आयुर्वेदाचा वक्ता आहे आणि आयुर्वेदिक मला अभ्यास केलेला असल्यामुळे 107 मर्म आहेत. आणि त्याच्यापैकी म्हटलं ही कायरोप्रॅक्टिक काय चिकित्सा आहे बरं आपण बघूया, याचा एकदा अनुभव घेऊया म्हणून माझ्या मनात आलं. मी या रस्त्याने नेहमी जात असतो, IT अंबड लिंक रोड. मग एका दिवशी मला तुमचं मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक दिसला. मग मी 1 वर्षापूर्वी मिसेसला सांगितलं होतं की आपण ही ट्रीटमेंट घेऊन बघू, पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण माझा विश्वास होता आयुर्वेदावर, कारण मर्म म्हणल्यावर मला माहिती मारेन ती मर्मानी हे मला माहिती होतं की मर्म बरोबर हे मर्माबरोबर ट्रीटमेंट करतील आणि दुखणं कमी होईल. माझा आयुर्वेदावर विश्वास असल्यामुळे मी तुमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलो आणि चांगला फरक पडला. ओके. तर आपण त्यांना जे होलिस्टिक अप्रोच ट्रीटमेंट आहे तुम्ही जाणताच, आपण बस्ती आणि काही आयुर्वेदिक मेडिसिन आणि काही मर्मचिकित्सा आणि कायरोप्रॅक्टिक असे एकत्रित तुम्हाला आपण हे केलं, उपचार पद्धतीचा समन्वय साधला आणि उपचार दिले आणि त्याच्यातून तुम्हाला चांगला आराम पडलाय. तर साधारणपणे ताई हे जे दुखणं आहे ते किती दिवसापासून काढताय अंगावर? 1-1.5 वर्ष ना. आणि असह्य वेदना व्हायच्या, तुमचे पायामध्ये वाकडेपणा म्हणजे बाहेरच्या बाजूला बहिर्वक्र झालेले पाय तुम्हाला सरळ करायचे असतील हळूहळू तर अशा स्प्लिंट वापरा. तर ह्या स्प्लिंट वापरल्यानंतर तुमचे चेंजेस काय वाटतात थोडेसे? आणखी आपल्या ट्रीटमेंटने तर बरं वाटलं होतं, पण याच्यानंतर काय चेंजेस? याच्याने पण बरं वाटतं सर. म्हणजे आता बॉडीचं 80% तरी बरं वाटतं याच्याने. आणि जेव्हा मसाज केली आणि तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तेव्हा 90% बरं वाटायचं. बरं. याच्याने म्हणजे मला चालताना असं पायरी चढताना त्रास व्हायचा, वेदना व्हायच्या पायाला, पण आता मी इझिली चढू शकते. व्हायरस नीसाठी आहे. तर ह्या बाजूना जे बहिर्वक्रता आली असते तो थोपून धरण्यासाठी इथे एक रिजिड पार्ट असतो, तो एक्सटर्नल सपोर्ट एक्सटर्नल मसल किंवा एक्सटर्नल बोन सारखं काम करतो. तो पायाला इकडे आणखी ही वाढू देत नाही. तर व्हायरस नीसाठी असं आपण इकडून इकडे कंपार्टमेंटला सपोर्ट ठेवतो, जेणे तुमचा पाय आणखी जो लपकणार आहे इकडे का ज्याचा बहिर्वक्रता वाढणार आहे, व्हायरस होणार आहे, त्याला तो सपोर्ट करणार. आणि हे कॉन्स्टंट प्रेशराईज राहिल्यामुळे नी हळूहळू अलाईन होत जाणार तुमचा. मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं दोघं गुडघ्यांचं, तुम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच नाही म्हणे. ओके. मी औषध घ्यायची पण फक्त दुखणं कमी व्हायचं, पण खालून माझ्या पायांचा आकार वाकडा होत जायचा. बरं. मला एक दिवस खूप वेदना झाल्या आणि मग मला डॉक्टरांचं नाव सुचवलं माझ्या मिस्टरांनीच. 1 वर्षापूर्वीच सुचवलं होतं मला त्यांनी, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. मी म्हणायची कशाला तिथे जायचं, काही फरक पडणार नाही, मला ह्या डॉक्टरांनी तर गुडघे बदलायचे सांगितलेले आहे. माझा विश्वास बसायचा नाही. पण एक दिवस माझाच विश्वास बसला आणि मी सरांकडे आली आणि मला 90% फरक पडला सरांच्या ट्रीटमेंटचा. थँक्यू मॅडम. बरं, आणि त्यांनी सांगितलेलं की ऑपरेशन पण करावं लागणार. याच्यावर माझा जास्त विश्वास बसला. त्याच्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगते, ज्यालाही गुडघ्यांचा त्रास असला त्याने डॉक्टरांचीच सल्ला घ्यायची आणि ह्याच डॉक्टरांकडे यायचं. विदाऊट मेडिसिन सुद्धा बरं वाटतंय आता सध्या? ओके, बरं. आणि सध्या आम्ही सांगितलेले व्यायाम करताय तुम्ही? आता यांची ट्रीटमेंट तर झाली, पण आता पुढे यांना फॉलोअपला यावं लागेल का? येस. जनरली कसं असतं, ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण एकदम पेन बंद झाले तर कधी माणूस सगळं डिलीट होऊन जातं का आपल्याला असं होतं वगैरे काही, मग निष्काळजी चालू होते. तर आमचं असं म्हणणं आहे तर 1 महिन्यातून एकदा तरी एक व्हिजिट करायची सध्या. आणि आम्ही तुमचे जो क्वालिटी ऑफ लाईफ कशी आहे, तुमचे चेंजेस काय होत आहे, थोडे गुडघ्यांमध्ये बदल काय होत आहे, आम्ही ते निरीक्षण करणारच. आणि त्याच्यानुसार आम्ही ठराविक तुम्हाला गायडन्स पण देणार. ठराविक कालावधीना जेव्हा गरज पडेल तसं आम्ही तुम्हाला गाईड पण करणार. कारण एकदम ट्रीटमेंट बंद करून नाही चालत. तर जे जुने ऑस्टोपोरोटिक चेंजेस असतात त्याच्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे व्यायाम, जे नी अलाइनमेंटचे व्यायाम तुम्हाला शिकवले ते घरी करायचे. त्याच्यासाठी काही आपण पंचतिक्त, घृत, गुगुळ, प्रवाळ असे जे औषधं आहेत
ते लॉंग टर्मसाठी चालू ठेवायचे, जेणेकरून कॅल्शियम तुमच्या गुडघ्यांमधलं वाढलं पाहिजे आणि त्याची ताकद स्ट्रेंथ वाढली पाहिजे अशा पद्धतीनं. आयुर्वेदिक औषधं अजून चालू ठेवायला लागते. हा, आयुर्वेदिक औषधं पण त्याचा काही मग किडनीवर किंवा नाही. कशावर आणि परिणाम? जनरली आपण रसकल्प किंवा जे हे मेडिसिन आहे आपण ते टाळतोच. नॅचरल फॉर्ममधले जे मेडिसिन आहे, डायरेक्ट वनस्पती, जसं आपण अन्न खातो जसं वनस्पती खायच्या आहे. आणि एक लिमिटेशनमध्ये मेडिसिन आहे, 2 किंवा 3च प्रकारचे, जास्त तर तुम्हाला देत नाही आपण. कारण की काही काही तुम्ही बघितले काही ठिकाणी 8-8, 10-10 औषधं असतात. तर माझं कमीत कमी औषधानं जोर असतो. 2-3. बाकी जास्त एक्सटर्नल थेरपी म्हणजे व्यायाम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि पूर्वी हे म्हणजे दुखायचं तेव्हा हे टॅबलेट ओव्हेरान घ्यायच्या आणि ओव्हेरान स्प्रे मारायचा, ओव्हेरान टॅबलेट घ्यायच्या. पण आता पेन इज अ गुड सिग्नल. थोड्या पेनसाठी पेन किलर नका घेत जाऊ. थोडं पेन आहे ना, पेन बिअरिंग कॅपॅसिटी वाढते माणसाची, हळूहळू पेन होतं. काय होतं, खूप जोराच्या मोमेंट नाही करायच्या, मोमेंट या स्लो हळूहळू वाढणाऱ्या पाहिजे. एकदमच असे झपकन मोमेंट नाही करायच्या, मग त्यांनी काय होतं, पेन वाढतात. तर कसं होतं, तुमच्या मोमेंटमध्ये किंवा तुमच्या व्यायामामध्ये एक सूत्रपणा पाहिजे, म्हणजे एक सहजपणा पाहिजे. तुम्ही एकदम हेवी करायला जाशाल, म्हणजे माझी मैत्रीण 50 सूर्यनमस्कार करते, तुम्ही 50 करायला जाशाल तर मग प्रॉब्लेम होईल. तर हळूहळू 5 करा, आधी 2 स्टेप करा, नंतर 3 करा, नंतर 4 करा आणि नंतर 10 स्टेप करा. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार. तुम्ही डायरेक्टच करायला जाणार काही तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे त्या गोष्टीचा. आणि ऑपरेशन म्हणजे करायला सांगितलं तर मग ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. माझ्या मते फंक्शनल अॅनाटॉमी जोपर्यंत चांगली आहे ना, जोपर्यंत तुमचा गुडघा वागतोय, जोपर्यंत तुम्ही चालू शकताय, जोपर्यंत तुमच्या गुडघ्यांना तुमच्या शरीराचं वजन पेलं होतंय, तोपर्यंत तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही. पण ज्यावेळेस वाटेल का तुम्हाला आता असंही आहे, माझा गुडघा फोल्ड होत नाही, मला चालणं अशक्य झालंय, त्यावेळेची जी स्थिती असते किंवा स्टेज असते ती ऑपरेशनची असते. ओके, तत्पूर्वी लगेच ऑपरेशन करण्याची गरज नाही. आपले कितीतरी दिवस निघून गेले तरी खूप चांगलं आहे. जरी आपले रिव्हर्स नाही झाले गुडघे, पण कितीतरी दिवस आपले याच्यातून व्यवस्थित ट्रीटमेंटनी निघून गेले तरी चालतंय. कारण की कसं असतं, प्रत्येक पार्ट हा झिजणार आहे, प्रत्येक शरीर हा झिजलं जाणार आहे. पूर्वी असलेलं शरीर जे तरुण अवस्थेत असतं ते म्हातारपणात नसतं, आणि चेंजेस हे होतच असतात. असं तेच महत्वाचं आहे. आणि आता हे ट्रीटमेंट घेतल्यापासून त्यांना कामाला जरा थोडासा उत्साह वाटतोय असं मला निदर्शनात आलं. नाही तर मग झोपून राहायचं, माझा पाय दुखतोय, मला विश्रांती घ्यायला पाहिजे, आता तुम्ही सांभाळून घ्या बाकीचं असं म्हणायचे. हो, ते जाऊन द्या, चला सपोर्ट सिस्टीम तयार झाली, सपोर्ट सिस्टीम चांगली झाली आहे. आता 5 फोल्ड करा बरं, किती होतोय. येस, बऱ्यापैकी व्हायला लागला. हलका वाटतं. येस, हां आहे ना. रेंज ऑफ मोशन पहिले इथपर्यंतच होता तुमचा, असा व्हायचाच नाही. आता बऱ्यापैकी फोल्ड होतो आणि ही रेंज ठेवली पाहिजे असं आहे ना. ओके, आणखी वाढेल रेंज थोडं आणखी, फक्त व्यायाम चालू ठेवा. हो नक्कीच. इकडे ह्या कुशीवर, इकडे त्या बाजूला.
बस, perfect. वरती सरका.